हाय गाईज, गुड मॉर्निंग, राधे राधे, ओम साईराम, जय जय रामकृष्ण हरी. तर आमची सगळी कामं आवरलेली आहेत. थोडी बाकी आहे माझी कपड्यांची घडी करायची. तर कपडे घडी करून असंच करण्यापेक्षा मी चेहऱ्याला लेप लावून घेणार आहे. फक्त बेसन आणि दुधावरची मलाई म्हणजे साई जे आपण काढतो ना वरचं, त्याची आणि बेसन, फक्त हे दोनच. हळद मी यासाठी टाकणार नाही, कारण हळद माझ्या फेसला सूट होत नाही. त्याच्यामुळे फक्त होती मलाई फ्रीजमध्ये खूप घट्ट झाल्यामुळे त्याच्यात मी 2 स्पून गरम दूध टाकलं. ते ऑटोमॅटिक विरघळून गेलं, बघू शकता तुम्ही. आता मी बेसन टाकलेलं आहे. हातानेच टाकलं, चमच्याने यासाठी नाही टाकला, हाताने मला अंदाज कळतो. हे देखो, सॉरी, हे बघू शकता तुम्ही. असं छान असं हे झालं, हे एकदम पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण हा लेप चेहऱ्याला लावूया. छान असं निसर्गाच्या सानिध्यात मस्त विंडोजवळ उभं राहून मी छान अशी लेप लावून घेतलेली आहे, एकदम मस्त. बरोबर ना? आता हे सगळं लावल्यानंतर जास्त वेळ ठेवणार नाही मी, 15 मिनटं ठेवणार आहे. कारण माझं फेस खूप डल झालेला आहे, एकदम फिरू आणि मला डार्क सर्कल पण आलेलं आहे. कारण मी आजकाल झोपत नाही जास्त, हा अभ्यास करते ना मी UPSCचा. तर हे बघू शकता तुम्ही, मी छान असं म्हणजे हा लेप अप्लाय केलेला आहे मेसमध्ये, असं म्हणायचं होतं मला, म्हणजेच किचनमध्ये. आणि आता असं लावून ठेवून रिकामं बसणार नाही आहे. 3 बॅगा कपड्यांची घडी करायची आहे. ते कपडे व्यवस्थित सॅग्रिगेशन करायचे, न्यू वेगळे, सगळं साहित्य आणलेलं पसारा एकदम मस्त. आणि जर तुमच्याकडे असे कामं नसेल असं लावल्यानंतर काय करू, तर तुम्ही छान असं पुस्तक वाचू शकता, बुक्स रीड करू शकता. बरं, कामं असतातच आपल्याकडे, आपण काही रिकामे नसतो. आता लावायला काही 2 मिनटं तर गेले माझे, लेप बनवायला पण अर्धा मिनिट पण नाही लागला, झालं. अशा प्रकारे आपली काळजी घ्यायची. सेल्फ केअर इज मोस्ट इम्पॉर्टंट देन अदर केअर, राईट ना? आधी स्वतःचं. आणि खूप छान वाटतं असं लावल्यानंतर, एकदम छान असं मऊ फेस होतं, तुम्हाला तर माहिती आहे. अशा प्रकारे मी माझी आजची काळजी घेतलेली आहे. कसा वाटला माझा हा शॉर्ट व्हिडिओ, नक्की कमेंट आणि शेअर करून सांगा. आणि हा उरलेला लेप आहे, मी छान असं हँड वरती अप्लाय करून घेणार आहे. चला, बाय. तर पेस्ट लावून नंतर सगळे बॅगा ओपन केल्या. खूप असे कपडे, मटेरियल, बऱ्याच गोष्टी होत्या माझ्यामध्ये बॅगांमध्ये. माझे सगळे मित्रमैत्रिणींना माहिती आहे माझा किती पसारा असतो. फेविकॉल, कात्री, स्टिकर पासून कपड्यांचे डिझाईन करण्याचे मटेरियलपर्यंत एव्हरीथिंग माझ्याकडे होतं. आणि ताईने मला सगळे कपड्यांची घडी करू लागलेली आहे, जशी लहानबीन माझ्यासोबत माझं साहित्य आणायला आली होती तसंच. आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे अख्खं पूर्ण साहित्य माझं, फक्त त्याच्यामध्ये गॅस सोडली आणि माझं गादी, बिस्तर म्हणजे अंथरून पांघरून सोडलं, तर आम्ही सगळं साहित्य घेऊन आलो आहे. ही माझ्यासाठी खूप कमालीची गोष्ट होती. सपोर्टला माझी लहान बहीण होतीच. तर आणि खूप जण म्हणायचे, इतकं सामान तुम्ही कसं घेऊन जाणार? भरपूर जण मला कधी पण मी जायचं जर बोलले तर माझं सामानाचं टेन्शन असायचं त्यांना. तर एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी. फक्त काही मराठीची मोठी बुकं सोडून आले मी माझ्या मैत्रिणींसाठी. तेवढे बुकं नाही आणले, बाकीचे आणले जे माझ्या कामाचे होते. आणखी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते माझं आणलेलं मटेरियल. थँक्यू.